नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तुमच्या कम्प्युटरचं किंवा लॅपटॉपचं डेट अँड टाइम कशा प्रकारे तुम्ही चेंज करू शकता। तर त्यासाठी सिंपल तुम्हाला कंट्रोल पॅनल ओपन करून घ्यायचं आहे। कंट्रोल पॅनल ओपन केल्यानंतर जर तुमचा इंटरफेस अशा प्रकारचा दिसताय तर सिंपल तुम्हाला व्ह्यू बाय कॅटेगरीमध्ये जाऊन लार्ज आयकॉन्सवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा तुम्हाला इकडे ABCD नुसार सर्व काही अरेंज केलेलं आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला शोधायला काही अडचण जाणार नाही। डी मध्ये तुम्हाला सर्वात आधी दिसून येणार डेट अँड टाइम, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर सिंपल तुम्हाला चेंज डेट अँड टाइम वरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही इथून डेट अँड टाइम इझिली चेंज करू शकता आवश्यकतेनुसार। बघा इथून तुम्ही जसं 5 आहे तर तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं तुम्ही इथून करू शकता। परंतु मित्रांनो, सोपा मी ऑप्शन तुम्हाला सांगतोय। टाइम झोन हा तुम्हाला एक ऑप्शन दिसत असणार, इकडे चेंज टाइम झोन या ऑप्शनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर जर तुम्ही भारतामध्ये राहत असाल तर नक्कीच तुम्ही भारतामध्ये राहत असाल, मराठीमध्ये व्हिडिओ बघत आहात तर ओके। तर बघा मित्रांनो, इकडे सिंपल तुम्हाला एक ऑप्शन दिसून येईल, चेन्नई, कोलकाता, मुंबई या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके वरती क्लिक करायचं आहे। तुमचा जो डेट अँड टाइम आहे ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन जाणार मित्रांनो, आणि हा एक परफेक्ट डेट अँड टाइम असणार आहे। तर सिंपल तुम्हाला ओके वरती क्लिक करायचं आहे, सिंपल याला क्लोज करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता हा जो तुमचा टायमिंग आहे हा करेक्ट टायमिंग असणार आहे मित्रांनो, इंडियन कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने। तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।